हे खूप मोठी शिकवणूक आहे मला सावित्रीबाईंकडून, की जरुरी नाही आहे की प्रत्येक गोष्टीचं हे आहे उत्तर असंच आहे असायला पाहिजे. एकदम त्याला तुमचा अप्रोच एकदम असा स्ट्रॉंगच असायला पाहिजे. तुम्ही प्रेमाने सुद्धा अ, अ, बऱ्याच गोष्टी बदलू शकता. मी असं म्हणेन की खरंच भाग्यवान आहे की अशी भूमिका आली. कारण वेगवेगळ्या भूमिका मी केल्या, वेगवेगळ्या वाट्याला आल्या आणि आशा करतो की अजून असे यावेत. ते तुमचं कौतुक होतं की तुम्ही एक चित्रकार होण्याचं स्वप्न होतं आणि तुम्ही त्या भूमिका खूप सुंदर रंगवल्यात. हे मस्त आहे. हो, सुभद्रा ते सावित्री. त्याच्यामध्ये मध्ये नीलम आली, नीलम कृष्णमूर्ती आली, त्याच्यामध्ये इस्मत चुगताई पण आली, त्याच्यामध्ये इनफॅक्ट शोभा त्रिवेदी पण आली, जे मी फेम गेममध्ये एक गे कॉप कॅरेक्टर केलेलं आहे. बऱ्याच भूमिका आल्यामध्ये. नमस्कार, मी ऐश्वर्या. प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सत्यशोधक तिमिराकडून तेजाकडे या मराठीतील आगामी सिनेमातल्या कलाकारांसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत संदीप कुलकर्णी सर आणि राजश्री देशपांडे. तर सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे. आणि मी मगाचपासून तुम्हाला पाहत होते आणि मला तेव्हाच येऊन तुम्हाला सांगावं असं वाटलं की या मूवीच्या पोस्टरमध्ये तुम्ही जितके सुंदर आणि छान दिसताय ना, तितकेच आत्ता या लुकमध्ये सुद्धा खूप छान दिसताय. सो येस, स्वागत आहे तुमचं. आणि सगळ्यात आधी मी सुरुवात सर तुमच्यापासून करेन की मी तुमचा ना एक जुना इंटरव्ह्यू पाहिला होता आणि त्यात तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला चित्रकार व्हायचं होतं आणि पॅरिसला जाऊन सेटल व्हायचं होतं. आणि तुम्ही तुमच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या, श्वास असेल, डोंबिवली फास्ट असेल, ते अगदी अवंतिका, या सगळ्या भूमिका तुम्ही अगदी उत्तमपणे पडद्यावर रंगवल्यात. तर त्यानंतर आत्ता ही आलेली आव्हानात्मक भूमिका, ही भूमिका जेव्हा तुम्हाला आली तेव्हा तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती आणि ही भूमिका तुम्ही कशी पेलली? मी असं म्हणेन की खरंच भाग्यवान आहे की अशी भूमिका आली. कारण वेगवेगळ्या भूमिका मी केल्या, वेगवेगळ्या वाट्याला आल्या आणि आशा करतो की अजून असे यावेत. पण ह्या भूमिकेमुळे मी खरंच तृप्त आहे एका अर्थाने. येस, आता राजश्री मी तुझ्याकडे येईन, पण येण्याआधी तू अनेक भूमिका साकारल्या आहेस. हिंदी, मराठी, आता मराठी करते आहेस, इंग्लिश असेल, मल्याळम असेल आणि विविध माध्यमातून तू आमच्यासमोर आली आहेस. आणि तुझी प्रत्येक भूमिका अशी होती की अभिनयातला एक वेगवेगळा पैलू आम्हाला तुझ्यातला उलगडत गेला. आणि तुझी सुभद्रा ते सावित्री हा तुझा जो आत्ताचा प्रवास आहे त्याबद्दल काय सांगशील? हे मस्त आहे. हो, सुभद्रा ते सावित्री. त्याच्यामध्ये मध्ये नीलम आली, नीलम कृष्णमूर्ती आली, त्याच्यामध्ये इस्मत चुगताई पण आली, त्याच्यामध्ये इनफॅक्ट शोभा त्रिवेदी पण आली, जे मी फेम गेममध्ये एक गे कॉप कॅरेक्टर केलेलं आहे. बऱ्याच भूमिका आल्यामध्ये. आणि पण प्रत्येक भूमिकेमधून खूप काही शिकायला मिळालं. कारण हे एक आहे की या सगळ्या भूमिका समाजाशी जुळून आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपण समाजाकडे जातो. हे कारण हे आपल्याला कसे करणार ना आम्ही, जोपर्यंत समाजाला समजून घेणार नाही तोपर्यंत हे कॅरेक्टर्स आम्हाला करता नाही येणार. त्यामुळे ते सतत शिकत राहायचं, सतत समजून घ्यायचं, सतत एक क्युरिओसिटी असते ना एक ॲक्टरची, ती सतत ठेवायची. त्यामुळे अवघड आहे, इट्स नॉट इझी. तर ते आहे. आणि ऑफकोर्स सत्यशोधक जर बघितलं तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची जी त्यांचा जो प्रवास आहे तो अतिशय मला खूप काही देऊन गेलेला आहे करताना. आणि येस. आणि सर आता तुम्ही कोणतंही जेव्हा एखादा ॲक्टर कोणतंही काम करतो तर ते प्रत्येक काम खूप जबाबदारीचं असतंच. पण मला विशेष करून हे विचारायचं आहे की आपण जेव्हा एखादा बायोपिक करतो, कोणाचं तरी आपण जीवनपट साकारतो, ते साकारणं आणि एखादी नॉर्मल भूमिका करणं याच्यामध्ये काय डिफिकल्ट आहे आणि काय डिफरन्स आहे? बायोपिक करताना ऑब्व्हियसली मोठा हे असतो, पिरियडचा असतो, काळ. तो फार मोठा त्यातला भाग असतो. म्हणजे तो नुसता अभिनेता नाही, सगळ्यांना तो सांभाळायला लागतो आणि त्याचा अभ्यास करून तो उभा करायला लागतो. पण नटांसाठी येस, कारण त्या काळाचं भान असणं फार गरजेचं आहे.
तुमचे जे काही हातवारे, तुमचे जे काही तुमचं वागणं असतं तो त्याचं भान असणं फार गरजेचं आहे. बाकी तर माणसं तीच असतात, स्वभाव तोच असतो, माणसाचे वागणी हे तेच असतं फक्त. आणि मग त्या काळातली सोशो पॉलिटिकल स्टेटस काय आहे हा सगळ्याचा एक भान असतो हे सगळं करताना, पिरियडिक फिल्म करताना. सामाजिक फिल्म करताना ऑब्व्हियसली आत्ताचे जे आपले जे गुंतागुंतीचे रिलेशन्स किंवा जे काही आपण रिॲक्ट होत असतो एक वेगवेगळं, तर जनरली आपण तेच रिक्रिएट करायचा प्रयत्न करतो. फक्त कॅरेक्टरमधले त्या कॅरेक्टरचे काय स्वभाव आहेत, त्या कॅरेक्टरच्या काय दुखणी आहेत किंवा काय सुख आहेत किंवा काय जे काय त्याचं जे असतं ते आपण आणण्याचा प्रयत्न करतो. जसं श्वासमध्ये मी डॉक्टर केला आणि मी जेव्हा त्यावेळेला डॉक्टर केला तेव्हा मी इतका यंग होतो की मला ऑन्कोलॉजी काय हे पण माहिती नव्हतं. तर त्या काळामध्ये ऑन्कोलॉजिस्ट, आणि तो पण सक्सेसफुल ऑन्कोलॉजिस्ट, असं नाही की नवीन आत्ता कॉलेजमधनं बाहेर पडला आहे, ज्याला एक अथॉरिटी आहे, ज्याला हे आहे. मग तिथे मला खूप अभ्यास करायला, जरी तो ह्या काळातला असला विषय तरी मला खूप त्यातला अभ्यास करायला लागला. किंवा मला तिथे ऑन्कोलॉजीच्या त्याच्या ह्याच्यात जाऊन मी ऑपरेशन्स अटेंड केले त्यांचे. मग तो कसा वावरतो, कसा विचार करतो, तो कसं केसेस हँडल करतो हे सगळं बघावंच लागतं. सो विषयावरती खूप अवलंबून आहे ते. खूप छान माहिती मला ऐकायला मिळाली की एक आर्टिस्ट एक पडद्यावर कोणतीही भूमिका साकारताना त्याच्या मागे ते प्रोसेसवर कसं असतं आणि हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचप्रमाणे राजश्री, मला तुला विचारायचं आहे असं की तू स्वतः एक सोशल वर्कर आहेस, तू अनेक सामाजिक कार्य केलेली आहेस. सो ही भूमिका तू स्वतःला किती रिलेट केलीस आणि यातून तुला एक सोशल वर्कर म्हणून काय मिळालं? काय मिळालं म्हणजे खूप काही मिळालं. म्हणजे रिलेट करते म्हणजे ऑफकोर्स बघ, सावित्रीबाई एवढं तर कार्य मी केलेलं नाही आहे. अगदी नखापासून माझी ती सुरुवात आहे. प्रयत्न करते आहे, शिकते आहे. आणि पण कसं ना की मी जेव्हा सुरुवात केली कामाला तेव्हा खूप प्रश्न होते. आणि एक असं असतं ना की असं एक राग पण खूप यायचा प्रत्येक गोष्टींचा. हे असं का, हे तसं का, हे का नाही होते. त्यामुळे एक एक स्टेप मी शिकत गेले की अच्छा ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचं आपण या पद्धतीने अप्रोच नाही करतायत, याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने अप्रोच करावं लागतं. त्यामुळे तो एक नवीन अप्रोच मी सतत शिकत गेले. आणि ऑफकोर्स सावित्रीबाई याच्या आम्ही हे जवळजवळ 7 वर्षा अलीकडे आम्ही याचं काम सुरू केलेलं आहे, शूट केलेलं आहे. त्यामुळे मी 10-12 वर्ष झाले मला काम करते. त्यामुळे मला हा जो 7 वर्षाचा आत्ताचा जो कार्य आहे त्याच्यामध्ये मी आणखीन दृढ याच्याने काम करायला गेले की अच्छा ठीक आहे, याला आपण वेगळ्या पद्धतीने करूया. त्यामुळे मी ते जास्त मोर अँड मोर कामं, मोर अँड मोर इव्हॉल्व्ड आणि मोर अँड मोर एम्पॅथेटिक अशा पद्धतीने मी कामाकडे बघत गेले. मला वाटतं की हे खूप मोठी शिकवणूक आहे मला सावित्रीबाईंकडून की जरुरी नाही आहे की प्रत्येक गोष्टीचं हे आहे उत्तर असंच असायला पाहिजे. एकदम त्याला तुमचा अप्रोच एकदम असा स्ट्रॉंगच असायला पाहिजे. तुम्ही प्रेमाने सुद्धा बऱ्याच गोष्टी बदलू शकता. येस, आणि खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी गप्पा मारून. आणि या सिनेमाला आणि तुम्हाला येस, जाता जाता आपण ज्या गप्पा मारल्या त्या खूप सुंदर होत्या आणि खूप आवडल्या मला. आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी. थँक्यू. सत्यशोधक या सिनेमातल्या कलाकारांशी आत्ताच आपण गप्पा मारल्या आणि आत्ता या सिनेमाचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर डिरेक्टर निलेश जळमकर सर आणि प्रोड्युसर सुनील शेळके सर, तुमचं स्वागत आहे. आणि मला विचारायचं आहे की कसा होता सर तुमचा अनुभव एक प्रोड्युसर म्हणून हा सिनेमा प्रोड्यूस करतानाचा? निश्चितच एक वेगळा अनुभव राहिला. गेल्या 6 वर्षापासून समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं सत्यशोधक चित्रपटाचं काम सुरू झालेलं होतं. तर यामध्ये अनुभव वेगळा यासाठी की मधल्या काळामध्ये कोरोनाचा पण पिरियड आलेला होता. त्याच्यानंतर या चित्रपटाची जर कथा पाहिली आपण तर ही 19व्या शतकामध्ये हा इतिहास घडलेला आहे. हा इतिहास घडत असताना त्या काळातल्या इमारती असतील, वेशभूषा असेल, भाषा असेल, हे सगळं काही वेगळं होतं आणि ते 21व्या शतकात आम्हाला त्यांचे विचार मांडायचे होते. त्यामुळे निश्चितच एक चांगला अनुभव यामधून आम्हाला मिळाला. नक्कीच. आणि मला असं ऐकायला मिळालं की जसा संघर्ष आपण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा दाखवतोय तितकाच संघर्ष या सिनेमाने सुद्धा
पाहिलेला आहे, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. आणि स्पेशली मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ही स्टोरी, हा विषय हा तुम्ही कसा निवडला आणि या चित्रपटाची संकल्पना कशी आली? हा विषय नवा नव्हताच मला महात्मा फुलेंचा. कारण मी नेहमी सांगतोय की मी इतिहासात रमलेला आहे आणि इतिहासांच्या व्यक्तिरेखांवर मी प्रचंड प्रेम केलं किंवा त्यांच्या प्रेमात मी होतो. मग शिवाजी महाराज असतील, शहाजी राजे असतील, संभाजी राजे असतील किंवा अलीकडे अगदी गाडगे महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील. आणि हे सर्व पाहताना, सर्व वाचताना, मांडताना, कारण याच्या आधी मी डेब्यू केला आहे गाडगे महाराजांचा, वसंतराव नाईकांचा महानायक केला आहे. त्यामुळे हा विषय वेगळा किंवा नव्यानं मी काही याच्यासाठी मला वेगळे काही हे नव्हतं. पण हे सर्व माणसं वाचताना, थोर पुरुष वाचताना मला नेहमी जाणवायचं की यांच्या मुळाशी महात्मा फुले आहेत, या विचारांच्या मुळाशी महात्मा फुले आहेत. आणि मग जेव्हा हे सामाजिक जाण आणि भान असलेली माणसं एकत्रित आली, सुरुवातीला राहुल तायडेंची संकल्पना आणि मग नंतर मंडळी जुळत गेली एका विचाराची आणि हा सिनेमा पुढे घडत गेला. आणि मग वेगवेगळ्या अडचणी सिनेमाला आला, जसं सरांनी सांगितलं, शेळके सरांनी सांगितलं की करोना वगैरे हा कालावधी आला होता, हा काळ आला होता, तेव्हा पुन्हा सिनेमा थांबला. पण आम्ही ना या अडचणींना अपॉर्च्युनिटीज म्हणून घेतलं. कारण 2016-17ला झालेलं कथानक, त्यानंतर बदललेलं सिनेमाचं रूप, स्वरूप, प्रेझेंटेशन हे सर्व बदलत होतं. पण तो वेळ मिळत असल्यामुळे मला आज ज्या सिनेमा आहे किंवा आजच्या काळचा जो सिनेमा आहे, आजच्या पिढीचा जो सिनेमा आहे, आजच्या तंत्रातला जो सिनेमा आहे, तो सिनेमा मी करण्यात यशस्वी झालो हा मिळालेल्या वेळामुळे. म्हणजे 2016ला लिहिलेला सिनेमा, त्याचं प्रेझेंटेशन आणि तो जेव्हा त्याचा प्रवास सुरू होता त्यावेळेला मला ती संधी मिळाली की आज ज्या पद्धतीनं ज्या भाषेत तो सिनेमा सांगितला जातो ती भाषा मी सांगू शकलो आता या वेळेमुळं. या सिनेमाला, तुमच्या दिग्दर्शनाला आणि तसेच एक प्रोड्युसर म्हणून तुमच्या इतर प्रोजेक्ट्सना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आज खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू.